धर्मवीर शंभूराजे बलिदान दिनानिमित्त वढू बुद्रुक येथे धर्मवीर शंभूराजे स्मृती समिती युवा मंच यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. धर्मपीठ, शक्तीपीठ, प्रेरणापीठ, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत धर्मवीर संभाजी महाराजांचा 337वा बलिदान दिन श्री क्षेत्र वढू बुद्रुक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 5 वाजता शंभूराजे समाधी, कवी कलश समाधींचा महाअभिषेक व पूजा, 7 वाजता मूकपद यात्रा, 8:30 वाजता जिल्हाधिकारी पुणे यांच्या हस्ते शासकीय महापूजा, 9 ते 11 दरम्यान हरिभक्त पारायण, संग्राम बापू भंडारे यांचे पुण्यस्मरण कीर्तन, 11:30 वाजता हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, प्रतिज्ञा व वेदमंत्रोच्चार, 11:15 वाजता गृहविभाग तसेच माजी सैनिकांची मानवंदना होणार आहे. अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मृत्युंजय पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच आमदार महेशदादा लांडगे, पांडुरंग बलकवडे, संजय मरकड, निलेश तरस, राजेंद्र तरस यांना शंभू सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुशाल सातव यांना शंभू तेज पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. शंभू मुद्रेचं सन्मानचिन्ह, शंभूराजांचे चरित्र ग्रंथसंच, महावस्त्र, श्रीफळ, 51,000 रोख रक्कम असे फक्त मृत्युंजय पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार उदयनराजे भोसले, शंभू छत्रपतींचं वंशज वृषालीराजे भोसले, सेवानिवृत्त आयजी नाशिक शेखर पाटील, राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे, श्री भारतानंद स्वामी, माणिक महाराज मोरे हे उपस्थित राहणार आहेत. बलिदान दिनी धर्मपंढरी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी तसेच ज्योत येणार आहेत. बलिदान दिनाच्या दिवशी अन्नदान, महारक्तदान महायज्ञ, त्याचप्रमाणे सायंकाळी छावा नाटकाचं आयोजन केल्याचं धर्मवीर छत्रपती संभाजी राजे स्मृती समितीचं संस्थापक मिलिंद भाऊ एकबोटे, अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भंडारे, युवा मंचाचे अध्यक्ष विनोद भंडारे, सरपंच कृष्णा आरगडे, रमेश भंडलकर, वकील बाळकृष्ण भंडारे, शांताराम काका भंडारे, संजय भंडारे, अनिल भंडारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच बलिदान दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीनं पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचं नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपर्तन गायकवाड यांनी दिली. या बलिदान दिनाच्या दिवशी शंभू भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. भरारी न्यूज वृत्तसेवा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा 337वा बलिदान दिन या ठिकाणी साजरा होतोय. आपण काय सांगाल या निमित्ताने यावर्षी अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलंय? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थान हे संपूर्ण भारतासाठी अत्यंत वंदनीय आणि पवित्र असं ठिकाण आहे. संपूर्ण हिंदुस्थानच्या भवितव्याचं कार्य, उज्ज्वल भवितव्य घडवण्याचं कार्य या पवित्र स्थानातून झालेलं आहे. देशाच्या इतिहासात परिवर्तन घडवण्याचं शौर्य आणि पराक्रम आणि त्याग या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी 18 मार्च या दिवशी महाराष्ट्रातून आणि देशाच्या विविध भागातून असंख्य शंभू भक्त उपस्थित राहतील अशी व्यवस्था झालेली आहे. अशा प्रकारचं कार्य सुरू झालेलं आहे. आणि या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर 11:30 वाजता पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होईल. माजी सैनिकांची उपस्थिती त्या ठिकाणी असेल. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित असतील. आणि नंतर आदरणीय भाऊ महाराज परांडे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महत्वाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे. आणि या धर्मसभेमध्ये सातत्याने हिंदू धर्माचं जे महत्व आहे, हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती प्रखरपणे मांडणारे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम भैया जगताप
त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील आमदार महेशदादा लांडगे यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 337वी बलिदान दिन या ठिकाणी साजरा होत आहे. 1 मार्च 1689 या दिवशी औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडलं आणि 11 मार्च 1689 संभाजी महाराजांची हत्या केली. औरंगजेबाने या कालावधीमध्ये हिंदूंची विटंबना करण्याचं कारस्थान संभाजी महाराजांच्या माध्यमातून केलं. पण संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कुठल्याही भूलथापांना, आमिषांना किंवा कुठल्याही अत्याचाराला बळी न पडता अखंड हिंदुस्थानसाठी, अखंड हिंदू देव, देश आणि धर्मासाठी आपल्या शरीराचे बलिदान देऊन हिंदुस्थानमध्ये एक आदर्श निर्माण केला. आणि उद्या त्यांच्या पुण्यतिथीसाठी हजारोच्या संख्येने शंभूभक्त या ठिकाणी येणार आहेत. आपल्याबरोबर येताना असंख्य शंभूभक्तांना सांगायचे की धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन औरंगजेबाच्या क्रूर कारस्थानाचा बदला घेण्यासाठी हजारांच्या संख्येने संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी यायचे. या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बरेच काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आणि कार्यक्रमाला संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी हजारांच्या संख्येने उपस्थित राहायचे. वा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 337व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी सभोवताली वडू पंचक्रोशीतील पालखी सोहळ्याचं आयोजन केले, दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. तसंच सर्व महाराष्ट्रात आणि तमाम हिंदूंच्या हे तीर्थक्षेत्र आहे. तर या ठिकाणी तीर्थक्षेत्र व्हावं अशी या सगळ्या शंभू भक्तांची खूप कळकळीची विनंती आहे. 18 मार्च रोजी श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची साजरा करणार आहोत. त्यानिमित्त धर्मवीर छत्रपती स्मृती समिती आणि धर्मवीर संभाजी महाराज युवा मंच यांच्या वतीने सकाळी मूक पदयात्रा, त्याच्यानंतर शासकीय पूजा, त्याच्यानंतर पुष्पवृष्टी आणि रक्तदान धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आणि धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती यांच्यातर्फे रक्तदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं पूर्ण चरित्र लोकांना दाखवण्यात येणार आहे. त्याच्यात छावा नाटक याचं आयोजन केलेलं आहे. आणि बहुसंख्येने लोकांनी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहावे ही सगळ्यांना नम्र विनंती. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 337व्या बलिदान दिनानिमित्त आता पूर्वतयारी म्हणून आज महत्त्वाची मीटिंग पार पडली. त्यामध्ये प्रामुख्याने धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार जो खास अहिल्यानगरचे आमदार संग्रामभाई जगताप यांना देण्याचे ठरलेले आहे. त्याचप्रमाणे भोसरी विधानसभेचे मतदार आमदार श्री महेशदादा लांडगे यांनाही शंभू सेवा पुरस्कार देण्यात येत आहे. धर्मवीर शंभूराजे स्मृती समिती आणि धर्मवीर शंभूराजे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर आणि लाखो भाविकांना अन्नदानाचा लाभ देण्याची जी काही परंपरा होती ती ह्या वर्षी अबाधित ठेवण्यात आलेली आहे. आणि त्यानिमित्ताने आपण शंभू भक्तांनी आपल्या राजांना अभिवादन करण्यासाठी, खास करून ज्यांनी आपल्या धर्मासाठी आपलं बलिदान केलं त्यासाठी नतमस्तक होण्यासाठी लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहावे अशी मी या दोन्ही आपल्या संस्थेच्या वतीने विनंती करतो. संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.